नाही नाही, माझं म्हणणं तो दीपेश म्हात्रेंच्या बद्दल आहे की दीपेश म्हात्रे 6 महिन्यापूर्वी उभाटा गटात आलेले आहेत. चांगलं काम करतात, लोकांच्या पाठीशी उभी आहेत. मला त्यांचा फोन होता की तुम्ही पण या सर्वपक्षीय बोलवलेत. मी म्हटलं माझी भूमिका थोडी वेगळी आहे, मी वेगळी मांडणार आहे. माझं त्यांना विनंती आहे की अजून 6 महिन्यात तुम्ही परत घरवापसी करणार नसाल तर ही तुमच्याकडे अख्खी चेन आहे. त्यांना अख्खा माहिती आहे कोण कसा पैसा जमा करतो, कोण काय आहे. त्यांनी प्रामाणिकपणे ते लोकांपुढे सांगावे. दीपेश म्हात्रेच्या पुढे मी नाही उभं राहिलो तर फुकट. नाही, आता राजू पाटील गॅरंटी मागणारे म्हणजे आता मला तर हसायला येतं की मनसेसारख्या पक्षाने कोणाकडनं गॅरंटी मागावी. ज्यांचा पक्ष स्वतःची भूमिका ठाम एखाद्या विषयावरती ठेवू शकत नाही किंवा वारंवार प्रत्येक निवडणुकीत ज्या पक्षाची भूमिका बदलते अशा पक्षाला मी गॅरंटी कशाला द्यायला पाहिजे. नाही, मला याविषयी काही बोलायचं नाही, कारण मनसेची जे धोरण आहे ते दर 3 महिन्यांनी बदलत असतं. त्याच्याविषयी कधी कोण चर्चा करतं का? कधी ते भाजपबरोबर असतात, कधी ते शिंदेच्या शिवसेनेबरोबर असतात, कधी ते विरोधी पक्षात असतात. धड ज्या पक्षाची भूमिका स्वतःची ठाम नाही त्यांनी लोक कुठे जातील, लोक कुठे येतील याचा विचार करण्यापेक्षा लोकांना कसा न्याय मिळेल याचा विचार करावा अशी माझी त्यांना विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.